लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूची साखळी तुटेल का? लॉकडाऊनला काय आहेत पर्याय? आपल्याकडे कोरोनाला परिणामकारक औषधे आहेत का? लॉकडाऊनचे काय आहेत साईड इफेक्ट्स? कोरोनाबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देणार आजचा मुद्दा. पहा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्या समवेत आजचा मुद्दा. लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूची साखळी तुटेल का? नमस्कार. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या आजचा मुद्दा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. 31 डिसेंबर 2019 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण जगासमोर आला. आज त्या गोष्टीला 194 दिवस झाले. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या 194 दिवसांपैकी तब्बल 111 दिवस आपण लॉकडाऊन प्रक्रियेतून जातोय. पण या 111 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या मात्र कमी होत नाही. कालपर्यंत जवळपास 2,60,000 हा आकडा जाऊन पोहोचला आहे. 849 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण फक्त जर आपल्या पुण्याचा विचार केला तर 28,357 जण कालपर्यंत कोरोना बाधित आढळले. त्यामुळं हा संपूर्ण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा जो काही उपाय योजला जातोय त्या उपायामुळं किंवा लॉकडाऊनची मात्रा कोरोनावर प्रभावी ठरतीये का, किंवा लॉकडाऊनमुळं कोरोनाची साखळी तुटेल का, या सर्व प्रश्नांची साधक बाधक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अर्थात महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे. नमस्कार सर. सर्वात पहिल्यांदा आम्हा सर्व पुणेकरांना एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की गेली अनेक दिवसांपासून म्हणजे जवळजवळ 3.5 ते 4 महिने महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यातच आजपासून पुण्यात पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनची ही मात्रा या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी आहे का, किंवा कोरोनाची साखळी यामुळे तुटणार आहे का? सर्वात प्रथम आपल्याला एक लक्षात घ्यावी लागेल गोष्ट अशी की लॉकडाऊन हा एक असा एकसंध असा उपाय नाही आहे. लॉकडाऊन हा का करतात, केव्हा करायचा, याचंही एक छोटंसं शास्त्र आहे. एक लक्षात घ्या की कोरोनासारखा जो संसर्गजन्य आजार आहे तो रोखण्यासाठी जे प्रतिबंधक उपाय आहेत, म्हणजे आता सगळ्यांना माहितीच आहे की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 2 व्यक्तींमध्ये कमीत कमी 6 फुटाचं अंतर पाहिजे, त्यानंतर चेहऱ्यावर मास्क बांधला पाहिजे आणि बाकी स्वच्छता म्हणजे आपल्या हातांची किंवा आपल्या घराची परिसराची स्वच्छता नियमितपणे वरच्यावर ठेवली पाहिजे. हे उपाय हे प्रतिबंधक उपाय आहेत, पण हे नुसते जाहीर करून ते पाळले जात नाहीत. आणि अनेक ठिकाणी आपण आज पाहतोय की अनलॉकडाऊन किंवा लॉकडाऊन 4 आणि 5 मध्ये हे वेगवेगळ्या प्रकारे कुठं कधी भाजी मंडई असेल किंवा एखादं दुकान असेल किराणा मालाचं किंवा बँका असतील, अशा ठिकाणी लोकांची झुंबड उडत होती. अगदी एखाद्या सिग्नलपाशी सुद्धा तुम्ही पाहिलं तर कुठलंही लॉकडाऊन नाही अशा प्रकारची गर्दी होत होती. हे सगळं जे आहे याच्यामुळं सोशल डिस्टन्सिंगची तत्त्व पाळली जात नाही आणि ती थोडी कडकपणे म्हणजे शिस्तीमध्ये पाळली जावीत यासाठी लॉकडाऊन पुकारला जातो. म्हणजे त्यामुळं मग लोक घरातच राहतात. लॉकडाऊनचं जे मुख्य तत्व आहे की स्टे होम अँड स्टे सेफ, तुम्ही घरी राहा, बाहेर पडू नका. आणि त्यामुळं लॉकडाऊन जर स्ट्रिक्टली किंवा काटेकोरपणे पाळला गेला तर आत्ता आपल्या हातामध्ये दुसरे कुठलेही कोरोनावर उपाय नाहीत, त्याच्यासाठी कुठलंही औषध नाही, त्याच्यावर कुठलीही प्रतिबंधक लस नाही. त्याच्यामुळे हे प्रतिबंधक उपाय पाळणं आणि एका कडक शिस्तीने लॉकडाऊनचं तत्त्व अंमलात आणून ते पाळायला लावणं एवढंच आपल्या हातात आहे. त्याच्यामुळं हे जर पाळलं गेलं तरच जी काही शक्यता आहे ती फक्त लॉकडाऊननेच ही साखळी कोरोनाच्या संसर्गाची तुटू शकेल असं वाटतं. आपण या वैद्यकीय क्षेत्रात इतके अनेक वर्ष सेवा बजावत आहात आणि लॉकडाऊन याला एक दुसरा उपाय म्हणून अशा काही आरोग्य सुविधा आहेत का जेणेकरून त्यांची वाढ जर प्रशासन आणि शासनानं संपूर्ण राज्यामध्ये केली तर जेणेकरून लॉकडाऊन असताना सुद्धा आपल्या सगळ्या नागरिकांना त्याचा उपाय होऊ शकेल? नाही, आता लॉकडाऊनला पर्याय म्हणून जो आहे तो म्हणजे पुन्हा एकदा स्वयंशिस्तच पाळली पाहिजे की हे जे सोशल डिस्टन्सिंग आहे हेच पाळलं पाहिजे आणि मास्क सगळ्यांनी वापरले पाहिजेत आणि फक्त
गरजेपुरतंच तुम्ही बाहेर जायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला हे सोशल डिस्टन्सिंग पाळूनच तुमचे व्यवहार केले पाहिजे. एक लक्षात घ्या की लॉकडाऊनला जे काही आपण वैद्यकीय परिमाण किंवा वैद्यकीय गोष्टी आपण त्याचा विचार करतो, त्याचबरोबर लॉकडाऊनमुळं आणि तोही विशेषतः लांबल्यामुळं त्याला काही आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक परिमाणं प्राप्त झालेली आहेत. म्हणजे लॉकडाऊनमुळं सगळे व्यवसाय धंदे बंद झाल्यामुळं काही आर्थिक गोष्टी आहेत. लोकांना कामावर जाता येत नाही, त्यांचं उत्पन्न मिळत नाही, म्हणून काही गोष्टी त्यांना हे बाहेर पडणं आवश्यकच असतं. त्यामुळं ह्या गोष्टींचा विचार करून ते अनलॉक केलं गेलं. दुसरी गोष्ट अशी की काही सेवा अशा असतात की वैद्यकीय सेवा असेल, औषधांची दुकानं असतील, पोलिसांची सेवा असेल किंवा काही इमर्जन्सी गोष्टी असतात, म्हणजे अग्निशामक दल किंवा यांना तुम्हाला सुट्टी देताच येत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी अत्यावश्यक सेवा आणि ज्यांना गरजेपुरतं आपण बाहेर जातो, ह्या सगळ्यांसाठी फक्त जर स्वयंशिस्त पाळली गेली तरच आपल्याला त्याला पर्याय, दुसरा कुठलाही पर्याय नाही. जो पर्याय आहे तो म्हणजे परिणामकारक औषधांचा, तो आपल्याकडं नाही, किंवा संपूर्ण भारताचं लसीकरण करून हे ताब्यात आणणं तेही आपल्याकडे नाही. आणि आत्ताच तुम्ही लॉकडाऊन किती महत्त्वाचं आहे तर आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं. पण याच लॉकडाऊन काळामध्ये गेली 3.5-4 महिने जवळपास सगळेच जण जास्तीत जास्त घरात थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण घरात थांबल्यामुळे त्याच्याकडे 2 प्रकारचे आजार निर्माण होतात. एक शारीरिक आणि दुसरा मानसिक. मानसिक कुठला तर नैराश्य, चिंता, भीती. माझं कसं होणार, माझ्या संसाराचं कसं होणार, माझ्या पुढचं आर्थिकदृष्ट्या मी कसं ते सगळं हँडल करणार आहे. आणि त्याहीपेक्षा म्हणजे घरात बसून शरीराची हालचालच जर बाहेर काय होत नसेल तर त्या माध्यमातून वाढणारे आजार. मग आता यांना आपण कसं सामोरं जायचं. म्हणजे लॉकडाऊन आहे पण त्याच लॉकडाऊनच्या दरम्यान आपलं शरीर आपण कसं सुदृढ ठेवायचं, मन कसं सुदृढ ठेवायचं, ह्यावर काय उपाय सांगते. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय हे कसं आहे की एखाद्या आजारावर आपण औषध देतो आणि त्या आजारात औषध दिल्यानंतर त्या औषधांचे काही साईड इफेक्ट्स असतात आणि तेही आपल्याला त्यांचाही विचार करावा लागतो. जर साईड इफेक्ट्स येत असतील तर ते टाळण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तसंच हे लॉकडाऊनचे साईड इफेक्ट्स असं म्हणतो की हे मानसिक त्रास किंवा हे शरीराला व्यायाम नसल्यामुळं हे त्रास वाढणं, हे नक्कीच बरोबर आहे. गंमत अशी आहे की आज आपलं जीवन म्हणजे 25 मार्च 2020 पूर्वीचं जीवन हे अत्यंत धकाधकीचं आणि अत्यंत वेगाने चालणारं जीवन होतं. अत्यंत वेगवान जीवनशैली होती. आज आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत पुढचं काम, आजचं हे काम पूर्ण करायचं, ते काम पूर्ण करायचं, इकडं जा तिकडं जा, किंवा बैठ्या कामात सुद्धा सतत आपले जे काही कामाची जी सीमा असते किंवा जे काही डेडलाईन्स असतात ते पार करणं, ह्याच्यामुळं प्रचंड तणावामध्ये आपण होतो. ती आपली जीवनशैली जी आहे ही अत्यंत वेगवान आणि तणावपूर्ण होती. त्याला अचानक 25 मार्चच्या लॉकडाऊनपासून खंड पडला आणि आज 111 दिवस आहे, म्हणजे एवढे दिवस. आणि ही खीळ जी पडली, ही खीळ पडल्यानंतर फिरणारी माणसं जागेवर बसली आणि आपण म्हणतो की रिकाम्या मनात सैतानाचा वास असतो, तशी त्यांची मनं रिकामी झाली. त्याच्यामध्ये सतत TV चॅनल्सवरून येणाऱ्या बातम्या, आज इतके लोक या बाधा झाली, आज इतके लोक मृत्यू पावले, आज या ठिकाणी हे झालं, अमुक एक मोठ्या व्यक्तीला बाधा झाली. हे सगळं ऐकून लोकांच्या मनावर हे नक्कीच परिणाम होतो की आपल्या स्वतःच्या आयुष्याचं खरं काय, किंवा अनेकांना की मला काही हा आजार होईल का, झाला तर माझे हे हाल होतील का. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळं अनेकांची मुलं ही परगावी अडकली होती, अनेकांचे आईवडील परगावी होते, अनेकांचे नातेवाईक हे होते, अनेकांचे कामगार परगावी अडकले. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपलं हे काम, आता आपले हे लोकांना, या आपल्या मित्रांना, या जवळच्या लोकांना पुढं त्यांना तर काही त्रास होणार नाही ना, ही चिंता मनामध्ये होती. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळं अनेकांचे व्यवसाय हे ठप्प झाले. वर्क फ्रॉम होम हे काही लोकांनी केलं, पण तरीसुद्धा अनेक व्यवसाय हे ठप्प झाले. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांची आर्थिक विवंचनाही निर्माण झाली. आणि जे काही ज्यांचं हातावर पोट असतं किंवा जे फक्त काम करून किंवा व्यवसाय करून आपलं पोट भरतात, अशा लोकांची रोजीरोटीसुद्धा थांबली. आणि ह्या सगळ्याचा परिणाम एक मानसिक अस्थैर्यावर झाला आणि त्यामुळे चिंता, नैराश्य अशा प्रकारच्या गोष्टी वाढल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो की साधारणतः एप्रिल महिन्याच्या मध्यापासून माझ्याकडे जे पेशंट येत होते ते छातीत धडधडत आहे, रात्री झोप लागत नाही किंवा झोप लागल्यानंतर अचानक दचकून उठतोय, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या घडायला लागल्या. आणि हे बरोबर आहे की लॉकडाऊनमुळं ह्या गोष्टी वाढल्या आणि त्याचबरोबर ताणतणावही वाढले.
पण आता मी तुम्हाला सांगितलं की कधी कधी काय असतं की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आज करोनाच्या याच्यामुळं आपल्या सर्वांची जीवितं धोक्यात आहेत. ते आपल्याला जर साध्य करायचं असेल तर ह्या लॉकडाऊन बरोबर येणारे हे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला थोडेसे मान्य करावे लागतील आणि ते टाळण्यासाठी लॉकडाऊन नको हे म्हणणं चुकीचं ठरेल. त्यापेक्षा हे तणावपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्याचं नियोजन कसं करावं. लक्षात घ्या की तणाव हा कधी कधी नष्ट करायचा नसतो. आपण म्हणतो की आपल्या जीवनातला ताणतणाव आहे, पण तो ताणतणाव दूर नसतो करायचा, त्याचं नियोजन करायचं असतं, त्याचं तो आपल्याला ताब्यात ठेवायचा असतो. कारण तणाव हा नियंत्रण ठेवायचं. कारण तणाव हा आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींसाठी आवश्यक असतो. त्याच्यामुळं तणावाचं नियंत्रण केलं पाहिजे. तर मला सांगायचा मुद्दा असा की लॉकडाऊनमुळं आपण घरी बसल्यामुळं जे काही आपल्याला चिंता, नैराश्य किंवा ज्या काही भीती वाटणं हे ज्या गोष्टी होतात त्याच्यापासून आपण दूर होण्यासाठी अनेक उपाय आहेत ते आपण निश्चित करू शकतो. आपण या कोरोनाच्या काळामध्ये जसा लॉकडाऊन हा शब्द आता एक परवलीचा शब्द बनला असं म्हणूया, पण त्याबरोबर आणखी 2 शब्द प्रत्येक अशा ओठी किंवा प्रत्येकाला ऐकायला मिळतात आणि ते म्हणजे एक क्वारंटाईन आणि दुसरा आयसोलेशन. पण जर आपण आपल्या मराठीमध्ये याला जर एक शब्द त्याचा जर धांडोळा घेतला तर एकच शब्द हाती लागतो, तो म्हणजे विलगीकरण. बरोबर. त्यामुळे आयसोलेशन आणि क्वारंटाईन यात नेमका काय फरक? एक लक्षात घ्या की ह्या 2 शास्त्रीय संकल्पना आहेत, वैद्यकशास्त्रीय संकल्पना आहे. क्वारंटाईन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला आजाराचा संशय आहे किंवा आजार होण्याची शक्यता आहे अशा माणसाला वेगळं ठेवणं म्हणजे क्वारंटाईन. म्हणजे आता एखादी व्यक्ती जर त्याला आता सध्या आपण पाहतो की त्याला कोरोनाची टेस्ट करायची तर त्या टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत तो संशयास्पद तो आहे, त्याच्यामुळे त्याला आपण जे वेगळं ठेवतो, त्याला एखाद्या वेगळ्या खोलीत किंवा सगळ्यांपासून दूर ठेवतो, त्याला म्हणतात क्वारंटाईन. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची टेस्ट होते आणि ती पॉझिटिव्ह येते त्याच्यावर त्या आजाराचा शिक्कामोर्तब होतो आणि ते झाल्यानंतर त्याच्यापासून इतरांना आजार होऊ नये म्हणून त्याला जे ठेवलं जातं त्याला म्हणतात आयसोलेशन. हां, आता याच्यामध्ये असं आहे की आयसोलेशन किती दिवस ठेवायचं असतं तर तो रोग तुम्हाला तो आजार झालेला आहे त्या आजाराचे काही दिवस असतात. म्हणजे कोरोनाच्या मध्ये 14 दिवस आपण धरले तर त्याला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये त्याला आयसोलेशनमध्ये ठेवावं लागतं. पण त्याविरुद्ध क्वारंटाईन म्हणजे त्याच्यामध्ये धोका नाही किंवा त्याला तो आजार नाही हे सिद्ध होईपर्यंत क्वारंटाईन. अशा ज्या भागामध्ये जी साथीचा आजार पसरलेला असेल अशातल्या निरोगी रुग्णांना, निरोगी लोकांना आणणं आणि त्यांना वेगळं ठेवणं म्हणजे क्वारंटाईन. अगदी. आता हाच तो क्वारंटाईन, आयसोलेशन हे जे काही शब्द प्रत्येकापर्यंत पोहोचले, पण कोरोनाची लक्षणं मात्र विविध वेगवेगळी आहेत असंही प्रत्येक वेळी आढळून आलेलं आहे. त्यामुळे हा नक्की कोरोनाचा प्रसार कशा मार्फत होतो, कसा होतो, तो किती काळ कुठे टिकतो आणि त्याच्यापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे याबद्दल. आता तुम्ही मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की 31 डिसेंबर 2019 रोजी हा आजार जगाला माहिती झाला आणि म्हणूनच त्याला आज आपण कोविड-19 म्हणतो. आता हा आजार ज्यावेळेला सुरुवातीला जगासमोर आला त्यावेळेला अशी समजूत होती की हा फक्त श्वसन संस्थेचा आजार आहे. त्याच्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणं, दम लागणं आणि मग खूप कडक ताप येणं, न्यूमोनिया होणं एवढीच लक्षणं जगाला माहिती होती. पण जसजशी ही साथ संपूर्ण जगात पसरत गेली, त्याची पॅन्डेमिक झाली, महामारी झाली किंवा महासाथ झाली, त्यावेळेला अनेक देशांमधल्या अनेक डॉक्टरांनी केलेल्या निरीक्षणांमधून आणि केलेल्या संशोधनांमधून असं लक्षात आलं की त्याची इतरही काही लक्षणं आहेत आणि मग त्याप्रमाणे ती लक्षणं त्याच्यामध्ये ॲड होत गेली, त्याच्यामध्ये त्याचं भर पडत गेली. आता या लक्षणांमध्ये कसं आहे की छातीवर दबाव येणं, हृदयाचे ठोके चुकणं हा एक भाग असतो किंवा काही लोकांना ऑक्सिजन कमी पडल्यामुळं हाताची नखं निळी पडणं किंवा मेंदूला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळं गरगरणं किंवा काय चाललंय ते न समजणं आणि मेंदूमध्ये सुद्धा हे इन्फेक्शन पोचलं तर झटके येणं अपस्माराचे किंवा पॅरालिसिसचा झटका येणं, हातापायांची जी हालचाल आहे ती अचानक वेगवेगळी होणं, या प्रकारचे त्रास लक्षात आले. त्याचबरोबर हा जो विषाणू आहे हा पोटामध्ये सुद्धा जातो आणि त्यामुळे मग जुलाब होणं, पातळ शौचाला होणं, उलटी, मळमळ हे त्रास सुद्धा लक्षात यायला लागले. अशा रीतीने काही वेळेला असं लक्षात आलं की काही लक्षणं खूपच वेगळी आहेत. म्हणजे आता तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की कोरोनाच्या पेशंटला अचानक वास येण्याचं बंद होतं, ॲनॉस्मिया म्हणतात त्याला. आणि काय झालं की एक साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये जगामध्ये असे असंख्य रुग्ण दाखल झाले की ज्यांना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह होती, पण त्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्याला वास येण्याचं बंद झालं
हे असं जाहीर केलं, असं सांगितलं. त्यामुळं त्याच्यावर संशोधन करून वास न येणं हे सुद्धा एक लक्षण आहे. घडलं. अशा अनेक प्रकारच्या लक्षणांचीही त्याच्यामध्ये भर पडली. आता करोना पसरतो कसा हे जर आपण पाहिलं तर करोना पसरण्याची फक्त 2च कारणं आहेत किंवा 3 कारणं. ही कारणं कशी आहेत तर ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला तो आजार झालेला आहे ती व्यक्ती ज्यावेळेला शिंकते, खोकते, बोलते किंवा त्याच्या शरीरातून तो ज्यावेळेला कुठल्याही वेगाने तो आवाज त्याच्या शरीरातून तोंडातून काढतो त्यावेळेला, म्हणजे गाणं सुद्धा आलं त्याच्यामध्ये, त्यावेळेला त्याच्या तोंडातून काही तुषार बाहेर पडतात. हे तुषार अगदी अदृश्य असतात, म्हणजे असे डोळ्यांना दिसत नाही. आता मी बोलतोय, आताही असंख्य तुषार इथून बाहेर पडतात. या प्रत्येक तुषाराच्या एका सूक्ष्म कणामध्ये काही लाखांनी व्हायरसेस असतात, त्या माणसाच्या शरीरातून ते बाहेर पडत असतात. आणि हे जे तुषार आहेत हे साधारणतः 3 ते 6 फुटापर्यंत जातात, म्हणजे ते असे हे पडतात आणि 6 फुटाच्या पुढे ते खाली पडतात. या वेळेला, आणि ते नुसते असे समोर नाही तर ते सर्व बाजूनी, त्या व्यक्तीच्या 4ही बाजूनी किंवा एक आपण असं जर परीघ धरला तर त्या परिघामध्ये ते पसरत असतात. या वेळेला त्या परिघामध्ये जर एखादी व्यक्ती आली आणि त्यांनी जर श्वास घेतला तर तो त्या श्वासामधून त्यावेळेला त्याच्या शरीरात जातात, त्यावेळेला हा करोनाचा विकार त्या व्यक्तीला होतो, त्याला संसर्ग होतो. आता दुसरा जो प्रकार आहे, मी सांगितलं की ते करोनाचं जेव्हा माणूस खोकतो, शिंकतो किंवा मोठ्याने बोलतो त्यावेळेला ते तुषार असे जातात आणि ते थोडेसे जड असतात, त्याच्या वजनाने ते खाली पडतात. मग आजूबाजूचा पृष्ठभाग जो असतो, म्हणजे फरशी असेल, टेबल असेल, मेटल असेल, कुठले आजूबाजूला जे काही पृष्ठभाग असेल, टेबल, खुर्ची, त्याचा बेड असेल, जे काही असेल त्याच्यावर ते पडतात. त्याच्यावर पडल्यानंतर ते काही काळ, म्हणजे काही तासांपासून 3 तास ते काही दिवस त्या पृष्ठभागावर ते जिवंत राहतात. आणि अशा वेळेला जर एखाद्या व्यक्तीने, त्या दुसऱ्या निरोगी व्यक्तीने त्या पृष्ठभागाला हात लावला आणि तो हात जर आपल्या नाकाला, तोंडाला किंवा डोळ्यांना लावला, बऱ्याच जणांना सवय असते की असं चेहऱ्यावरून हात फिरवायचं. असं संशोधकांनी सांगितले की दिवसातून 82 वेळा आपण असे हात तोंडाला लावत असतो. तर असं तोंडाला हात लावला तर ते हाताचे जंतू नाकातोंडात आपल्या जातात आणि मग त्या व्यक्तीला करोनाची बाधा होते. ही 2च कारणं आहेत. आता त्याचे काही जे उपप्रकार आहेत त्याप्रमाणे असं आहे की ज्यावेळेला तो माणूस खोकतो, शिंकतो त्यावेळेला ते तुषार जे आहे ते हवेत काही वेळ राहतात, ते 3 तास राहतात. म्हणजे तो माणूस खोकल्यानंतरही 1-2 तासांनी जर तिथं कोणी गेलं तरी सुद्धा त्याच्या शरीरात ते जाऊ शकतं. त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात, म्हणजे उदाहरणार्थ एअर कंडिशनरमध्ये ते आत जातात आणि पुन्हा ते सर्क्युलेट होत राहतात. म्हणजे जिथं सेंट्रल AC आहे त्यामध्ये त्या सेंट्रल ACच्या आत जाऊन मग नंतर ते इथून खूप अंतरावर असलेल्या व्यक्तीतून ते ज्यावेळेला बाहेर येतं त्यालाही होऊ शकतं. किंवा एक मध्यंतरी असं संशोधन झालं की ज्यावेळेला एकदा वारा वाहतो, वाराची झुळूक येते, साधी झुळूक जरी आली तरी तो 18 फुटापर्यंत जातो, असं संशोधनाने लक्षात आलं. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण लक्षात असं घ्यायचं की त्यासाठी एक गोष्ट आहे की कोणाच्याही जवळ आपण 6 फुटापेक्षा अंतर ठेवलं तर ही आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या श्वासामधून तो विषाणू जाण्याची शक्यता कमी होते. आणि जर अशाला आपण मास्क लावला तर त्या विषाणूंना आपल्या शरीरात जायला अडथळा होतो, एक प्रकारचं बॅरियर आपण निर्माण करतो आणि त्यामधून तो जात नाही. त्याच्यामुळे हे जे 2 तत्व आहेत, ही 2 तत्व ही याची मुख्य तत्व आहेत की ज्या योगे आपल्याला करोना होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय आहेत. आणि तिसरं साहजिकच पृष्ठभागाला लावलेला हात आपण नाकातोंडाला लावला तर नाकातोंडाला हात न लावणं हा एक त्याचा उपाय आहे. आणि दुसरं म्हणजे हात आपल्याला जेवायचं असेल किंवा काही समजा चेहऱ्यावरून हात फिरवायचा असेल तर हात स्वच्छ धुतला पाहिजे. आणि हा हात सुद्धा नुसता पाण्याने ओला केला धुतला असं नव्हे तर साबणाने किंवा एखाद्या सॅनिटायझरने तो व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने, त्याच्या 6 टप्पे आहेत त्या पद्धतीने 20 सेकंदांपर्यंत तो स्वच्छ धुतला पाहिजे. आणि मग पाण्याने हात स्वच्छ धुवायचा आणि ते योग्य त्या नॅपकिननी साफ करायचा. ही प्रतिबंधक तत्व आहे. आता आपण कोरोना संदर्भातील त्याची लक्षणं असतील किंवा त्याचा प्रसार कसा होतो हे सांगितलं. एकीकडे आपण पाहतोय की पॉझिटिव्ह जी संख्या आहे ती वाढत चालली, पण दुसरीकडे जे कोरोनामुक्त आहेत म्हणजे त्या कोरोनापासून बरे होत आहेत यांची पण संख्या तितकीच आहे, म्हणजे वाढतच चालली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आत्ता जर 2 लाखांच्या वर पॉझिटिव्ह असतील तर जवळपास निम्म्याहून अधिक लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा 28,000 जर आत्ता रुग्ण असतील तर जवळपास 18,000वरची संख्या ते पूर्णपणे बरे झालेले आहेत.
म्हणजे कोरोना बाधित ते कोरोना मुक्त हा जो काही प्रवास आहे, हा सगळा प्रवास निश्चितच जवळपास एकाच पातळीवर चाललेला आहे आपल्याला पाहायला मिळतं. पण यातला जो कोरोना मुक्त जो शब्द आहे त्या शब्दाबद्दलच मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की जेव्हा तो पॉझिटिव्ह होतो तेव्हा कोरोना संदर्भातली लक्षणं त्याच्यामध्ये आढळतात. पण ज्या आजारावर अजून लस उपलब्ध नाही, ज्या आजारावर कुठलं औषध उपलब्ध नाही, ज्याच्यावर कुठला प्रतिबंधात्मक उपाय अजून योजला गेलेला नाही, तर तो पेशंट कोरोना मुक्त झाला असं आपण कसं काय म्हणू शकतो? एक लक्षात घ्या, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि हा अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की जर औषध नाही तर माणूस बरा कसा होतो. एक लक्षात घ्या की हे जे विषाणू असतात या विषाणूंचा एक जीवनक्रम असतो. ते आपल्या शरीरात जातात, शरीरात गेल्यानंतर आपल्या पेशींमध्ये किंवा आपल्या टिश्यूंमध्ये आत जातात, तिथे त्यांची प्रचंड वाढ होते, ते संपूर्ण शरीर ग्रासतात आणि त्यांचा कार्यकाल संपला की ते बाहेर पडतात. एक साधं उदाहरण घ्या. तुम्हाला एक काही दिवसांपूर्वी आपलं असं म्हटलं जायचं की सर्दीला जर औषध घेतलं, सर्दी झाली तुम्हाला, व्हायरल रायनायटिस, सर्दी जर तुम्हाला झाली तर तुम्ही जर औषध घेतलं तर ती 7 दिवसात बरी होते आणि औषध नाही घेतलं तर ती आठवड्यात बरी होते. सांगायचा मुद्दा असा की व्हायरल डिसिजेसना औषधांची तशी गरज नसते. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर लहान मुलांना ज्या वेळेला कांजण्या होतात, आता कांजण्यांवर अत्यंत प्रभावी औषध आहे, पण तरीसुद्धा त्यांनी ते घेतलं नाही तरी तर आपोआप बरोबर. गोवर हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे. औषध घेतलं नाही तरी तो बरा होतो. अगदी सर्वांच्या माहितीचा म्हणजे ज्या दरवर्षी सध्या साथी येतात तो डेंग्यू किंवा डेंगी, हा सुद्धा औषधं त्याला नाहीच आहेत. कुठल्याही औषधाने डेंगी चा विषाणू नष्ट होत नाही, पण डेंगीचा आजार बरा होतो. हे जे आहे ना, तो विषाणू आपल्या शरीरामध्ये त्याचा कार्यकाल संपला की बाहेर पडतो आणि त्यामुळं ती व्यक्ती विषाणूमुक्त होते. त्याचप्रमाणे करोना आपल्या शरीरामध्ये जातो, आपल्या शरीरामधल्या असंख्य पेशींमध्ये तो जातो, तिथं त्याचं खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर त्याचा कार्यकाल जो असतो तो चांगला 14 दिवस 21 दिवस झाला की तो आपोआप बाहेर पडतो किंवा नष्ट होतो. कधी कधी तो पोटामधून विष्ठेमधूनही जातो. तर अशा प्रकारे तो त्या व्यक्तीच्या शरीरातले करोना निघून जातात आणि त्यामुळे तो व्यक्ती कोरोनामुक्त होतो. पण हा नेहमी जो प्रश्न पडतो, मग तुम्ही औषध काय देता? तर करोनासाठी जी औषधं दिली जातात ती त्याच्या लक्षणावर दिली जातात किंवा कोरोना शरीरामध्ये त्याचे विषाणू ते गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही दुष्परिणाम किंवा आपल्या शरीराच्या सिस्टीम्सना, आपल्या शरीराच्या कार्यप्रणालीमध्ये जे दोष निर्माण होतात त्याच्यावर आपण औषध देतो. म्हणजे सर्दी, खोकला, ताप येणं या लक्षणांसाठी आपण औषध देतो आणि त्यानंतर तो जर फुफ्फुसात गेला, न्यूमोनिया झाला त्यासाठी औषधं देतो. त्याचं ब्लड प्रेशर कमी झालं तर त्यासाठी आपण औषधं देतो. त्याच्या हृदयामध्ये काही दोष निर्माण झाले, मेंदूमध्ये, यकृतामध्ये, तर त्यासाठी आपण औषधं देतो. सांगायचा मुद्दा असा की ही औषधं जी असतात ती रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी, प्राण वाचवण्यासाठी असतात आणि त्या लक्षणांमधून उद्भवलेले दुष्परिणाम टाळण्यासाठी असतात. आता एक आपण डॉक्टर म्हणून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की आजकाल सगळीकडे कोरोनापासून वाचवण्यासाठी जो तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवा यासाठी बरेच काय काय प्रयत्न करताना दिसतोय. मग कोण काय खातंय, कोण काय उपाय सुचवतंय, आणखी काय काय तर पारंपरिक औषधांचा सुद्धा किंवा पारंपरिक गोष्टी वापरून सुद्धा कोरोनाला पळवता येईल असं अगदी छातीटोपपणे आणि बिनधास्तपणे सांगतायत. तर हे अगदी खरं आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याला हात घातलेला आहे. असं आहे की कोरोनासाठी औषध नाही, पण करोना मला होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्यामुळं ते होण्यासाठी काय करायचं? लस तर नाही आहे, औषधही नाही आहे, मग काय करायचं? तर लोकांना असं वाटतं की प्रतिकारशक्ती वाढवण्याचं औषध आपण दिलं की तुम्हाला कोरोना होणार नाही. हा एक प्रकारचं मार्केटिंग गिमिक आहे. एक लक्षात घ्या, आपण प्रतिकारशक्ती किंवा रोगप्रतिकारक शक्ती याबद्दल शास्त्रीय विचार काय आहे तो बघूया. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय असतं? तर आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी असतात आपल्या रक्तामध्ये. या पांढऱ्या पेशींमध्ये एक लिम्फोसाईट नावाचा प्रकार असतो आणि त्या लिम्फोसाईट्समध्ये अशा प्रकारची रचना असते, अशा प्रकारची एक प्रणाली असते की ज्या योगे शरीरामध्ये जे रोगजंतू येतात त्यांच्याशी ते लढा देतात आणि त्यांना ते नष्ट करतात. आता हा लढा प्रत्येक वेळेला त्या पेशीमध्ये प्रत्येक आजारासाठी असतोच असं नाही. मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला जन्मजात त्याला जी काही नैसर्गिकरित्या काही आजारांबद्दलची प्रतिकारशक्ती मिळते. म्हणजे त्या
पांढऱ्या पेशींमध्ये नैसर्गिक काही आजारांविरुद्ध लढण्याची शक्ती असते. त्याच्यामुळं ते आजार आपल्याला कधीच होत नाही, कारण ती जन्मजात शक्ती असते. त्याला म्हणतात इन्नेट इम्युनिटी. आता ही जी जन्मल्यानंतरची बाकीची असते ही ॲक्वायर्ड म्हणजे नंतर प्राप्त केलेली इम्युनिटी असते. तर ही ॲक्वायर्ड इम्युनिटी कशी येते? तर ज्यावेळेला बाळाचा जन्म होतो आणि ज्यावेळेला ते पहिलं स्तनपान करतो आईचं, त्या पहिल्या स्तनपानातून आईकडून त्या मुलाला अनेक आजारांबद्दलची प्रतिकारशक्ती मिळते. पण तरी ती पूर्ण होत नाही. तरीही असे अनेक गंभीर आजार आहेत की ज्याची प्रतिकारशक्ती माणसामध्ये नसते. मग आपण जन्मल्याबरोबर BCG देतो की जी TBच्या बद्दल आहे. ट्रिपलचं इंजेक्शन दिलं जातं किंवा पेंटा वॅक्सिन म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये धनुर्वात, डांग्या खोकला, गटसर्प, ही याची रोटा व्हायरस ही औषधं देतो. मेंदू ज्वराची लस देतो. तर ह्या सगळ्या ज्या लसी आहेत ह्या लसींमधून ही परत ॲक्वायर्ड इम्युनिटी मिळत असते. कुठलंही असं औषध नाही की ही गोळी खा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, कारण ती खाल्लेल्या गोळीमधून कुठल्याही प्रकारे आपल्याला प्रतिकारशक्ती मिळत नाही. कारण ह्या ज्या लसी असतात या लसी काय असतात तर त्या आजाराचे जे जंतू असतात ते निर्जीव करून किंवा अर्धमेले करून ते आपल्या शरीरात सोडले जातात. या पांढऱ्या रक्तपेशींना, या विशेष पांढऱ्या रक्तपेशींना त्यांच्याशी लढण्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर त्या तयार होतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्मृती तयार होते आणि ह्या स्मृतीपेशी त्यांच्यामध्ये ज्या असतात ते ज्यावेळेला खरोखर ते रोगजंतू किंवा विषाणू आपल्या शरीरात येतात त्यावेळेला बरोबर त्या ट्रेनिंगप्रमाणे त्या लढतात आणि त्या विषाणूंना नष्ट करतात. तर या पद्धतीने प्रतिकारशक्ती प्राप्त होत असते. आता एक गोष्ट अशी की आज बाजारामध्ये अनेक औषधं आलेली आहेत. डॉक्टरसुद्धा अनेक औषधं देतात किंवा आत्ता आपण कोरोनाच्या पेशंट्सना सुद्धा रुग्णालयांमध्ये काही विशिष्ट औषधं दिली जातात. ही औषधं कुठली असतात तर जीवनसत्व, खनिज आणि ज्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही. यांनी काय होतं तर ज्या वेळेला अशा प्रकारची जी लढाई होते त्यावेळेला आपल्या त्या पांढऱ्या पेशींचं काम सुकर होतं, थोडंसं त्यांना सपोर्ट मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या लढाईमध्ये ज्या पेशींचं डॅमेज होतं किंवा ते काही नुकसान होतं, जी इजा होते ती इजा कमी होते आणि लवकर होते. त्यासाठी त्या औषधांचा उपयोग होतो. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जी खरी प्रतिकारशक्ती असते, लोक असं म्हणतात की मला काही आजार होत नाही, माझ्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे. ही प्रतिकारशक्ती कशी येते तर उत्तम आरोग्याने येते. उत्तम आरोग्य कसं मिळतं तर योग्य चौरस आहार, व्यवस्थित वेळेला खाणं, त्यानंतर योग्य व्यायाम, म्हणजे त्याच्यामध्ये एरोबिक आणि एनोरोबिक व्यायामाचं मिश्रण. तिसरी गोष्ट म्हणजे योग्य विश्रांती, तुम्हाला 6-7 तास झोप पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे व्यसनं टाळणं. तुमचं अगदी खाणं पिणं व्यवस्थित आहे, व्यायाम आणि बलदंड शरीर झोपही व्यवस्थित घेतात, पण तुम्हाला जर काही वाईट व्यसनं असतील तरी तुमची हे आरोग्य खराब होतं. आणि 5वं महत्त्वाचं म्हणजे हे लसीकरण. या सगळ्या गोष्टी जर केल्या तरच आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती येते आणि ती त्याला म्हणतात संपूर्ण आरोग्य. ही आरोग्याची पंचसूत्री पाळली, म्हणजे व्यायाम, आहार, विश्रांती, व्यसनं टाळणं आणि लसीकरण, या गोष्टी केल्या तरच आपल्याला प्रतिकारशक्ती मिळते. कुठले गोळ्या, औषधं, काळे, भस्म हे खाऊन मिळत नाही. त्याच्यामुळं सर्व ह्या गोष्टींबद्दल आदर बाळगून तुम्ही ते खा, पण लक्षात ठेवा त्याच्यापासून कुठलाही फायदा नाही आणि तोटाही. खाण्याचं समाधान तेवढं मिळणार एवढं नक्की. आणि आता अगदी महत्त्वाचं आणि शेवटचं की ह्या कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आता सर्वांनी नेमकं काय करायला पाहिजे आपण अगदी थोडं. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याकडून घ्यायची काळजी, जी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाने ही जी मार्गदर्शक तत्व आहे, जे प्रतिबंधक उपाय आहेत ते कटाक्षाने पाळलेच पाहिजेत. 2 व्यक्तीमध्ये ज्याला फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो 6 फूट अंतर ठेवूनच व्यवहार केले पाहिजेत. मास्क वापरला पाहिजे. म्हणजे घरातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर मास्क हा घातलाच पाहिजे. त्याचा उपयोग आपण पाहिला काय होतो ते. चेहऱ्याला हात लावू नये. प्रत्येक वेळेला त्यासाठी सॅनिटायझर किंवा आपल्या साबणाने हात स्वच्छ धुवावेत. या 3-4 गोष्टी आपण पाळणं वैयक्तिकदृष्ट्या आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून जे काही प्रयत्न होत आहेत त्याला आपण साथ दिली पाहिजे. आज त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुम्हाला सांगतो की ज्या एखाद्या व्यक्तीला, आज आम्ही असं समाजामध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला हे म्हणल्यानंतर तो त्याच्या गेल्या 10 दिवसात संपर्कात आलेल्या सर्व लोकांची नावं त्यांनी सांगितली पाहिजे. ती बऱ्याचदा लपवून ठेवली जातात. किंवा मी त्या व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो, मी त्याच्याबरोबर 2 फूट 3 फूट अंतरावर बसून
बराच वेळ मी अर्धा एक तास त्यांच्याबरोबर बसलो होतो, तर तुम्ही पुढे येऊन तुमचं टेस्टिंग केलं पाहिजे. आज हे होत नाही. त्याच्यामुळं एक चांगलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला पाहिजे. एका रुग्णाच्या मागं 10 ते 15 कॉन्टॅक्टचं ट्रेसिंग व्हायला पाहिजे. ह्या ट्रेसिंगसाठी आपल्याकडे जे किट्स आहेत, टेस्टिंगचे किट्स आहेत, हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये कुणालाही ताप आला तर हा कोरोनाचा ताप आहे का नाही, ह्या गोष्टी त्याला कळायला पाहिजे. पण आज ह्या गोष्टी होत नाही आहे. पण आपल्या दृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर लक्षात घ्या की ही कोरोनाची लक्षणं आपण विदित केली. याच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप ही जी फ्लूसारखी लक्षणं आहेत ही सर्वात महत्त्वाची लक्षणं. ही जर लक्षणं असतील तर वेळ घालवू नका. आजही अनेकदा आपण पाहतो की लोक ज्या वेळेला त्यांना सर्दी, खोकला, ताप येतो त्यावेळेला कुठली तरी औषधं घेतली जातात, मनानेच कुठेतरी दुकानांमधून औषधं घेतली जातात किंवा आजार अंगावर काढला जातो. मनामध्ये एक लक्षात ठेवा की हे कुठलंही लक्षण कोरोनाचं असू शकतं आणि ते असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्यासाठी तपासणी केली पाहिजे की माझा आजार हा साध्या दिशेने जातोय का कोरोनाच्या दिशेने जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 65 वर्ष वयाच्या वरच्या व्यक्ती ज्यांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा कर्करोगाचे उपचार, मूत्रपिंडाचे आजार आहेत, अशा व्यक्तींनी आपली औषधं नीट घेत राहिलं पाहिजे. अशा व्यक्तींनी शक्यतो ही सर्व प्रतिबंधक उपाय काटेकोरपणे पाळले पाहिजेत आणि थोडा जरी त्रास झाला तरी तत्क्षणी त्यांनी वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी पाळल्या तर मला असं वाटतं की नक्कीच काही दिवसांमध्ये आपण या आजारावर अगदी विजय नाही पण नियंत्रण मिळवू शकतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आम्हा सर्वांना कोरोनापासून स्वतःचा कसा बचाव करायचा याबाबत योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर हे होते डॉक्टर अविनाश भोंडवे, ज्यांनी आत्तापर्यंतच्या कोरोनाच्या संपूर्ण परिस्थितीचा जो काही योग्य ते मार्गदर्शनाचा पूर्णपणे आढावा आपल्यासमोर मांडला. त्याचा काटेकोरपणे पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे. इतकंच नव्हे तर लॉकडाऊनचं पालन देखील आपण केलं पाहिजे आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करतानाच मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं आणि स्वतःचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं या गोष्टींवर देखील भर दिला पाहिजे. तर हा होता आपला आजचा मुद्दा. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटणार का? पुन्हा भेटूयात नव्या आणि ताज्या मुद्द्यासह. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. बेधडक बातमी, बिनधास्त बातमी, परखड बातमी. टॉप 20 न्यूज, आपली बातमी.